किती भारी आहे ना हे दृश्य. तर हे ठिकाण खूप जणांनी ओळखलं सुद्धा असेल. हो ना? हॅलो, हाय, नमस्कार. मनापासून स्वागत आहे माझ्या गोष्टींमध्ये. तर आजचा व्लॉग खास आहे कारण माझ्यासोबत माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती आहे. ती म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड, जिवलग मैत्रीण रचना. तर आज खूप दिवसांनी दोघींनाही वेळ मिळालेला होता आणि एकाच वेळी आम्ही गावाकडे आलो होतो. मग काय ठरवलं, की जुन्या आठवणींना ताजं करायचं आहे. कॉलेजच्या दिवसात आम्ही खूप धमाल मस्ती केलेली होती. आता तीच पुन्हा जगायची असं ठरवलेलं होतं. म्हणजे कॉलेजमध्ये जाणार नाही, पण तेच प्लेसेस जे आम्ही व्हिजिट करायचो कॉलेजच्या दरम्यान, ते सगळे आज आम्हाला व्हिजिट करायचे होते. सुरुवात केली बसच्या प्रवासाने. बसमध्ये सगळ्यात शेवटची सीट मिळाली. काही वेळातच कराडच्या स्टँडवर पोहोचलो. आमचं कॉलेज जे आहे ते कराडमध्ये झालेलं आहे आणि इथले सगळे प्लेसेस आज पुन्हा बघायचे असं ठरवलेलं होतं. इथली गर्दी पाहून पुन्हा आम्हाला आमचे ते ट्रॅव्हलिंगचे दिवस आठवले. गर्दीत चढायचं, उतरायचं. पण त्यातही मजा यायची बरं का. काही वेळातच स्टँडमधून बाहेर पडलो आणि ही समोर फ्रेश फुलं दिसली. सगळी फुलं पाहून सकाळची सुरुवात तर छान झाली. मग पेटपूजा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. हे प्लेस तर तुम्ही ओळखलंच असेल. हे आहे हॉटेल अलंकार. इथले काही पदार्थ आमच्या दोघींनाही फार आवडतात. म्हटलं आता ते पहिल्यांदा जाऊन ट्राय करावं आणि इथली कॉफी पिल्याशिवाय माझं माइंड फ्रेश होणार नाही हे मला माहीत होतं. इडलीसोबत जे सांबर येतं ना ते खूप छान असतं. म्हणजे अशी चव मला दुसरीकडे कुठे बघायलाच मिळालेली नाही आहे. आणि मी नेहमी दुसरीकडे जेव्हा ट्राय करते ना तेव्हा असं असेल का हेच पहिल्यांदा डोक्यात येतं. पण हे माझं मत आहे, प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. सांबरसाठी खरं तर मी इडली खाते. इडली ही छान असतेच, नो डाऊट, पण ते सांबर खूप छान असतं. सगळं खाऊन झाल्यानंतर मग कॉफी ऑर्डर केली आणि वाट पाहत होतो. एक सांगू, माझ्या वडिलांना सुद्धा इथली कॉफी फार आवडते. आम्ही दोघी जेव्हा कधी कराडला येतो ना, नेहमी इथली कॉफी आवर्जून घेतोच, कारण आमच्या दोघांनाही ही कॉफी प्रचंड आवडते. मी ट्राय केली नसेल तर नक्की करू शकता बरं का. पेटपूजा झाल्यानंतर आम्ही दोघी गेलो मिस्टर DIYला. कराडमध्ये मिस्टर DIY झालेलं आहे हे बघून मला फार भारी वाटलं. मग इथून थोडीफार तरी शॉपिंग केलीच पाहिजे असं मला वाटलं. आम्ही दोघीही इथे गेलो. इथं किड्स सेक्शन होता ज्याच्यामध्ये अनुसाठी मी थोडीफार शॉपिंग केली आणि माझ्यासाठीही थोडीफार केली. रचनानेही काही गोष्टी घेतल्या. आम्ही दोघींनी काही सिमिलर गोष्टीसुद्धा इथून घेतल्या. इथे आमचा थोडाफार जास्तच वेळ शॉपिंगसाठी गेला. त्याच्यानंतर आम्ही निघालो यशवंतराव चव्हाण स्मृती सदनला. तर इथे पुस्तक प्रदर्शन होतं. मी जेव्हा कधी कराडमध्ये येते तेव्हा कायम इथं पुस्तक प्रदर्शन असतं आणि तुम्हा सर्वांना तर माझं पुस्तकांवरचं प्रेम माहीतच आहे. त्यामुळे मी इथे आल्यानंतर पुस्तक प्रदर्शन हे सुरूच असतं, हे आता ठरलेलं आहे आणि मलाही माहीत असतं की इथे पुस्तक प्रदर्शन असणार आहे. त्यामुळे आम्ही दोघीही इथे गेलो आणि काही पुस्तकं इथं पाहिली. गेल्या काही दिवसात माझ्या कॉलेजच्या लिखाणाचंच काम एवढं होतं की मी बरीचशी पुस्तकं घेतली होती आणि तरीसुद्धा ती वाचलीसुद्धा नव्हती. पण आता या कामातून मी रिकामी झालेली आहे. त्याच्यामुळे म्हटलं हळूहळू सगळी पुस्तकं वाचायला सुरू करायची आहेत. आता पुस्तकं घ्यायची नाहीत, अगोदरची वाचायची मग नंतर घ्यायची असं म्हटल्यानंतरसुद्धा मी बरीचशी पुस्तकं खरेदी करते आणि आजसुद्धा ती केली. पुस्तक प्रदर्शनात येऊन मला खरंच नेहमीच छान वाटतं, कारण एवढी सगळी पुस्तकं एकत्र बघून ना फार भारी वाटतं. सगळीकडे फक्त पुस्तकच पुस्तकं. ही फिलिंगच खरंच खूप भारी असते. आणि तुम्हालाही जर अजून पुस्तकं वाचायची सवय नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या, कारण या सवयीमुळं खरंच आयुष्य बदलतं. बराच वेळ इथं पुस्तकं बघण्यात गेला. दोघींनीही काही पुस्तकं घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो मंडईमध्ये. तर कराडमधला सगळ्यात छान आमच्यासाठी असणारा हा भाग आहे, कारण खूप आम्ही लेक्चर्स बुडवून आम्ही खूप वेळा इथेच मंडईत येऊन खूप शॉपिंग करायचो, खूप फिरायचो. इथून मग घाटावर जायचो. इथल्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आम्ही कायम जिथे शॉपिंग करतो त्या दुकानाचं नाव आहे अरमान नॉवेल्टीज. तिथे आम्ही कधीही गेलो, दोघी जरी एकत्र नसलो, एकटे एकटे जरी गेलो तरी आम्ही इथेच येऊन शॉपिंग करतो, कारण आम्हाला आता सवय झालेली आहे कॉलेजच्या दिवसांपासून की इथेच येऊन शॉपिंग करायची आहे. सो दोघीही गेलो आणि काही शॉपिंग केली. माझं असं नव्हतं की मला शॉपिंग करायची आहे, पण तिच्या ह्यानं मी काही 2-3 गोष्टी विकत घेतल्या. त्याच्यामध्ये ह्या बुगड्या मला काहीशा आवडल्या, त्या मी घेतल्या. नथ ही रचना इथे बघत होती. तिची शॉपिंग सुरू होती तेवढ्यात असं माझं काहीसं सुरू होतं. त्यानंतर मी तिच्याकडे गेले आणि तिला नथ सिलेक्ट करायला मदत करू लागले. तेवढ्यात मला इथे ही अहो नावाची नथ दिसली. तर काही दिवसापूर्वी ही ट्रेंडिंगमध्ये होती, पण मला ही काही फारशी आवडत नाही, तिलाही आवडत नाही. थोडंसं हसलो, त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर ही एक नथ तिला आवडली, जी मलासुद्धा आवडली होती. मग तिने हीच नथ घेतली. शेवटी फायनली हीच आम्हाला आवडली आणि तिने ही घेतली. त्यानंतर शेजारी असलेल्या हिमालयाच्या वेलनेस स्टोअरमध्ये आम्ही गेलो. तिथे काही प्रोडक्ट
प्रोडक्ट मला घ्यायचे होते ते सुद्धा घेतले, तिने सुद्धा काही घेतले आणि त्यानंतर फायनली आम्ही आमच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी निघालो, ते म्हणजे घाटावर, ज्याला सगळेजण प्रीती संगम असं म्हणतात. आमच्या कॉलेजच्या दिवसात आम्ही लेक्चर बुडवून खूप वेळा जर कुठे आलो असेल तर ते मंडईत आणि तिथून घाटावर. इथली भेळ आणि पाणीपुरी आम्हाला प्रचंड आवडते. पाणीपुरी तर माझी सगळ्यात फेवरेट आहे. पाणीपुरी झाल्यानंतर लगेच आतमध्ये जाताना आम्ही स्वस्तिक दाबेली जी आहे ती आतमध्ये घेऊन गेलो. मला आजही आठवतं की कॉलेजमध्ये लेक्चर काही बुडवून अचानकच आमचं ठरायचं की नाही आज आपण घाटावर जायचं आहे. तर आमचा ग्रुप असायचा सगळा, आम्ही दोघीच नसायचो, आमचा 7-8 जणींचा एक ग्रुप होता. आम्ही सगळ्याजणी यायचो इथे, ज्याला जे आवडेल ते प्रत्येकजण खायचं आणि खूप एन्जॉय करायचो. खूप छान होते ते दिवस, म्हणजे ते शब्दात मांडू शकणार नाही असे दिवस होते ते. इथे थोडेफार फोटोज काढले आम्ही आणि त्यानंतर थोडंसं निवांत बसलो होतो. जुन्या आठवणींना उजाळा दिला. खूप गोष्टी आठवत होत्या, जुन्या मैत्रिणी. म्हणजे आता सगळ्यांचं एकत्र येणं एवढं शक्य नसतं, काही जणीच भेटतात अगदी, पण तरीसुद्धा की जुन्या गोष्टी आठवत होत्या, त्या एकमेकींसोबत शेअर केल्या. आणि त्यानंतर हे जे प्लेस आहे इथे सगळे आम्ही जाऊन बसायचो. खूप वेळा इथे जाऊन बसलो, इथे फोटो काढलेत. आणि खरं सांगू का, त्यावेळी असे कोणाकडे महागडे फोन वगैरे नव्हते, साधे फोन होते सगळ्यांच्याकडे. त्यातच जसे फोटो येतील तसे काढायचे. खूप खूप दिवसांनी अगदी बघत राहायचं की अरे आपण त्यावेळी हे फोटो काढलेले होते. म्हणजे अशा अनेक आठवणी, म्हणजे वस्तू महागातल्या नव्हत्या पण त्यावेळी माणसं सोबत होती, खूप मैत्रिणी सोबत होत्या, ते दिवस खूप एन्जॉय केलेत. आता खूप कमी भेटणं होतं प्रत्येकाला आणि सगळ्यांच्या संसारातून वेळ काढून सगळं एकत्र येणं म्हणजे अगदी ती तारेवरची कसरत आहे असं मला कधी कधी वाटतं. पण तरीही लवकरच हा योगसुद्धा आम्ही जुळवून आणू. त्या सगळ्याजणीही ऐकत असतील. आठवणींचा पूर वाहत होता पण तो कुठेतरी थांबवला आणि मग आम्ही जायला निघालो अजून 1-2 ठिकाणी आम्हाला जिथे जायचं होतं तिथे. कारण अजून पुढे जायचं होतं, सो म्हटलं आता निघावं. त्यानंतर रचना एके ठिकाणी थांबली. तिथून आम्ही खूप सारे झुमके दोघींनीही खरेदी केलेले आहेत आधी आणि आत्तासुद्धा तेच ती बघत होती. तर खूप ब्रँडेड गोष्टी आपण घेत असतो आयुष्यात, पण काही ठिकाणी असे असतात की जिथून छोट्या छोट्या गोष्टी जरी घेतल्या ना तरी त्या आठवणी बनतात. सो त्यानंतर आम्ही गेलो बॉम्बे रेस्टॉरंटला. इथे सुद्धा आमच्या खूप आठवणी आहेत. आम्ही दोघी केव्हाही जेव्हा कराडमध्ये फिरत असतो तेव्हा इथली आंबोळी नक्की आम्ही ट्राय करतो. तर आम्ही सगळ्यात आधी जे जुने बॉम्बे रेस्टॉरंट होतं, जे अगदी छोटंसं होतं, ते आम्हाला आठवलं. पण आता खूप छान झालेलं आहे, मला खूप जास्त आवडलं. ह्याचं इंटेरियर तर फारच मला जास्त आवडलं. पण ते जे होतं ना ते सुद्धा खूप छान होतं. अगदी छोटंसं असलं ना तरी तिथली जी चव होती ती अजूनसुद्धा जशीच्या तशी आहे, हे तिथे गेल्यानंतर जाणवलं आणि खूप भारी वाटलं इथे येऊनसुद्धा. त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि थोडीफार शॉपिंग करायची होती दोघींनाही पुढे. सो आम्ही एका साडीच्या दुकानात गेलो, तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग पुढे जायला निघालो. त्यानंतर आलो शनिवार पेठ येथील गणपती मंदिराच्या इथे. तर इथली माझी अजून एक आठवण आहे की मी लग्ना अगोदर यांना जेव्हा कराडमध्ये भेटायचे तेव्हा आम्ही या मंदिरात नक्की येऊन जायचो. रचनासोबतसुद्धा खूप वेळा इथं येणं झालं आहे, पण लग्नाच्या अगोदर यांच्यासोबतही खूप वेळा इथं आलेली आहे. इथून दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही आलो साईनाथ वडापाव येथे. इथला वडापाव तर ट्राय केलाच पाहिजे. तर खूप वेळा खाल्लेला आहे पण खूप दिवस झालं खाल्ला नव्हता, पोटात अजिबात जागा नव्हती, तरीसुद्धा आम्ही दोघींनीही खाल्ला. आणि त्यानंतर तिला थोडेफार पदार्थ काही घ्यायचे होते ते तिने घेतले. त्यानंतर सुरुवात झाली परतीच्या प्रवासाची. घरी जाताना बसने न जाता आम्ही रिक्षाने गेलो, ज्याला आमच्याकडे डुगडुग असं म्हणतात. कारण खूप वेळा कॉलेजला असताना आम्ही यानेही प्रवास केलेला आहे. सो आमचं आधीच ठरलं होतं की आपण रिक्षाने प्रवास करायचा आहे. तर असा हा एक दिवस आम्ही आमच्या मैत्रीसाठी जगलो. रोज आजकाल भेटणं होत नाही, पण कधीतरी असं प्लॅन करायला हवं, जुन्या आठवणींना जगायला हवं. जाताना हा छान असा सूर्यास्त पाहिला. तुम्हाला हा आमचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आम्ही दोघी मैत्रिणी कशा वाटलं तुम्हाला ते सुद्धा नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.